हे महान पराक्रमी योद्धा, तुझी भक्ती आणि उपासनेवरची श्रद्धा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. धन्य धन्य आहेस तू, धन्य धन्य तुझी भक्ती. तुला कोणता वर पाहिजे ते तू मागून घे. जर तुम्हाला मला वर द्यायचा असेल तर या जगाच्या सृष्टी सहित संपूर्ण ब्रह्मांड माझ्या स्वाधीनपणा आणि इंद्र देव मानव यांच्यापासून मला मुक्त असावा. कुबेर हे माझे दास असावेत, प्रभू माझे दास असावेत. आणि आणि प्रभू मला मला तुमच्या आशीर्वादाने मला माझा उद्धार व्हावा प्रभू, माझा उद्धार व्हावा. तथास्तु. माझ्या कृपेमुळे तुला एक लोखंडाचे, एक सोन्याचे आणि एक केशाचे असे 3 पुरे प्राप्त होते. काय प्रभू, काय ऐकणे. या 3 पुरामुळे तू सर्वत्र विजयी होशील. भगवान शंकर शिवाय तुझा कोणी पराभव करणार नाही. भक्ता, या 3 पुरामुळे तू त्रिपुरी सूर्यनारायण नावाने ओळखला जाशील. तथास्तु. स्वाधीन घ्या. निश्चितच नव्हे, आता त्या इंद्राच्या अंगावरती तुमच्या चरणाच्या मंगलमूर्ती गणेशाला प्रसन्न करू. त्रिलोकाचा स्वामी झालाच खरा. पण काय झालं? नारायण नारायण त्रिपुरासुरा. हे नारदा, पण हा शब्द माझ्यासारख्या शूरवीराला शोभा देत नाही. नारायण नारायण. हे नारदा, मला जे वाटेल ते मी करू शकतो. मला जिथे वाटेल जाऊन ते मी जाऊ शकतो. नारदा, मी या त्रिकंडाचा स्वामी आहे. नारायण
कधी मिळणार त्याची तुम्हाला शंका वाटत आहे. अरे नारायण नारायण. तू एक फालतूची बडबड बंद कर. असं बिल नाही. मी आता येता जाऊन त्यांच्यावर स्वारी करतो. आपण काय करणार? आता दाखवलेल्या इंद्राच्या अमरावती तुमच्या चरणाशात देतो. चला आपण लढा करणार. नारायण 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 नारायण. हा त्रिशूळ सूर गणपतीच्या वरानं फार उन्मत्त झालेला दिसत आहे. पण ही बातमी शंभू महाराजांना सांगितली पाहिजे. नारायण नारायण तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे गावाले जीवन. बहुमोलाचे गावाले जीवन. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू मानो सबन. मानवा तू मानो सबन. इंद्रदेवच्या महालात इंद्रदेवाच्या महालात राजा इंद्रदेव आपल्या त्रिपुरी भवनात प्रसन्न असे बसलेले असतात. अरे सावधान. तुझी इंद्रायणी माझ्या स्वाधीन कर. आणि त्यांचा वैभव. कारण मी या ठिकाणाचा स्वामी आहे. रे त्रिपुरा, तुझ्या जिभेला लगाम ठेव. मी देवाचा देव इंद्रदेव. तुला माझा पराक्रम माहिती नाही. अरे हाय इंद्र सावधान. तुला माहिती आहे तुझी ही अप्रतिम चुटकी सारखी चुटकी आहे. असं विनय पाहताय काय करायची होता. असे निर्माण हो तयार. हो तयार.
इंद्रदेवा, आज तुम्ही कसं काय सांगितलं? सर्व काही ठीक आहे ना? नाही बघ विनोबाजी, काहीच ठीक नाही. त्या त्रिपुराने खूप हाहाकार माजवला. सर्व देवदेवतांनी पराभव केला आहे. काय आपण पण सांगा. देव, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही तुमचे संरक्षण करू. नारायण नारायण देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी होळा नागमुखी वाणी मी गातो मधुर स्वराने देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वराने वाणी मी गातो मधुर स्वराने वाणी नारायण नारायण काय करतो बाकी यावे यावे देवजी, यावे यावे. आपण यायचं कारण? नारायण नारायण कारण भीषण आहे प्रभू कारण भीषण आहे तो असुर त्रिपुरासुर दैत्य इकडे प्रस्थान करत आहे त्याची स्वारी इकडे एक असताना मला दिसली म्हणून आपणास सावध करण्यासाठी आलो आहे नारायण नारायण केशवा माधवा प्रभू तू नारायण केशवा माधवा प्रभू केशवा माधवा प्रभू तू नारायण केशवा माधवा प्रभू तू नारायण हनुमंती पूजितो मी क्षणोक्षणा हनुमंती पूजितो मी क्षणोक्षणा केशवा माधवा प्रभू तू नारायण केशवा माधवा प्रभू तू नारायण विष्णू सावधान सावधान विष्णू सावधान ते मैत्रिणी माझ्या स्वाधीन करा अरे तुला ठाऊक नाही मी या त्रिकंडाचा स्वामी झालो विनया, विनया, घरापासून खूप महाग झाला आहे. एवढी किंमत असेल, रोहितच द्या. अरे विष्णू तुझे प्रणाम फार भयंकर होते
अजूनही तुला सांगतोय वेळ गेली नाही. मी बाई कुठे लागली माझ्या स्वाधीन कर विष्णू. स्वाधीन कर. नाही नाही हे शक्य नाही. एवढी हिंमत होईत असते या विष्णू. असोर भिंडाई. असोर भिंडाई. मी या सुद्धा स्वामी झालो. त्या कैलासावर बस चला चला ते बाबा कैलासावर जाऊया. तो अजून खूप भयानकपणे चाललाय. त्याला वेळेत उभा राखला पाहिजे. काही चालत नाही. सर्व काही ठीक होईल. नारायण नारायण शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बिर्याचे महादेवाला माझ्या शंकराला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडतं वेळाचं पान आवडतं वेळाचं पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडतं वेळाचं पान
सावध असला तो त्रिपुर सुर या पृथ्वीवर त्यांना मानत आहे. नारायण नारायण शंभू महादेवा त्या मंगलमूर्तीच्या वरानं तो त्रिपुरासूर खूप माजला आहे. ते मला ठाऊक आहे. त्या त्रिपुरासुरामध्ये कुणाचे काही चालत नाही. कारण मुनी, यावर आपण काय उपाय सांगा? नारायण नारायण इंद्रदेवा आता प्रत्यक्षात शंभू महादेवानी गंधराची आराधना केली तरच यातून काहीतरी मार्ग सापडू शकतो. नारायण नारायण आपल्याला योग्य मार्ग दाखवला आहे. आता मी स्वतः या तलावाला उचलतो. नारायण नारायण ईशाय नमः. ईशाय नमः. असुर विनय मी या त्रिगंडाचा स्वामी झालो. नाही 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 पराभव 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 हा माझ्या रक्तात नाही रक्तात नाही पराभव. नाही नाही हिंमत नाही कारण प्रत्यक्षात मला ती घडायला वरदान दिले. नारायण नारायण सोडून दे रे वेड गर्वा अभिमान सोडून दे रे वेड गर्वा अभिमान भक्ती करून प्रभुजी मिळेल तुला समाधान
सुरा त्या गंधर्वाने तुला 3 नगरे दिली, पण त्या 3 नगरामध्ये तुझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत. नारायण नारायण. नाही नारदा नाही, असं आपण बोलू नकोस. नाहीतर माझ्या हातून मारला असेल नारदा, मारला असेल. नारायण नारायण. त्रिपुरासुरा, आता प्रत्यक्षात शंभू महादेवानी गंधर्वाची आराधना करण्याचा प्रारंभ केला आहे. नाही नाही आणि तुझ्या त्या 3 नगरांचा छेद करतील. नारायण काय नारायण. म्हणालास? छेद करतील? अरे नारदा, असं आपण बोलू नकोस नारदा. अरे प्रत्यक्षात मला गंधर्वाने वरदान दिलंय. मला कुणापासून मृत्यू नाही. मी तुम्हाला आहे नारदा. नारायण नारायण. नारायण. हे नारदा, फुकटचं माझ्या तू मारणार असेल. नाही 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 नाही, असवर बिन नाही. आता त्या कैलासावर स्वारी करायला हवे. आपण निश्चित असावे. आता चांगला इथे राहा, मी सुद्धा येतो. हे देवादिदेव महादेवा, तुमची ही भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. यापुढे संकट समयी तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्या प्रत्येक वेळी संकटाचे निवारण करेन. हा परशु घ्या. त्रिपुरासुराच्या 3 नगरांवर सोडा. 3 पुरे नष्ट होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. हा घ्या परशु. अरे बोल नका. आज तुला कैलास
अशा प्रकारे गणरायाने